नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये। मित्रांनो, जर तुम्ही 10वी पास असाल तर तुमच्यासाठी इंटेलिजन्स ब्युरोमध्ये सिक्युरिटी असिस्टंट एक्झिक्युटिव्ह या पदासाठी एक भरती प्रक्रिया आयोजित केली जात असून त्यामध्ये 4987 पेक्षा जास्त पदावर भरती प्रक्रिया आयोजित केली जाणार आहे। यामध्ये तुम्हाला साधारण 50,000 पेक्षा जास्त वेतन सुरुवातीपासूनच प्राप्त होणार असून जर तुम्ही या पदासाठी पात्र असाल तर लवकरात लवकर या पदासाठी ॲप्लिकेशन करू शकता। मित्रांनो, तुम्ही जर महाराष्ट्रातील रहिवासी असाल तर तुम्हाला मराठी, कोंकणी, अहिराणी या भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे, कारण या भाषेसंबंधित तुमची परीक्षा घेतली जाऊ शकते। तुम्ही मॅट्रिक्युलेशन असायला पाहिजे आणि तुम्ही 18 ते 27 वर्ष वयोगटातील असावेत। जर तुम्ही SC ST असाल तर तुम्हाला 5 वर्ष एज रिलॅक्सेशन, तसेच OBC असाल तर 3 वर्ष एज रिलॅक्सेशन प्रदान केले जाईल। म्हणजेच गव्हर्नमेंटच्या नियमानुसार तुम्हाला एज रिलॅक्सेशन प्रदान केलं जाईल। जुलै 26, 2025 पासून या पदासाठी फॉर्म भरले जातील। तसेच ऑगस्ट 17, 2025च्या रात्री 12 वाजेपर्यंत फॉर्म एक्सेप्ट केले जातील व फॉर्मची फी भरण्याची तारीख ही ऑगस्ट 19, 2025 अशी आहे। मित्रांनो, या पदासाठी वेतन मर्यादा 7th पे कमिशनच्या अनुसार असून त्यामध्ये तुम्हाला मूळ वेतनसोबतच DNS अलाउन्स, HRA, ट्रान्सपोर्टेशन अलाउन्स या व्यतिरिक्त 20% संबंधित विभागाचा अतिरिक्त भत्ताही प्रदान केला जातो। मित्रांनो, सदर परीक्षेसाठी 3 टियरमध्ये एक्झाम घेतली जाणार असून फर्स्ट टियरमध्ये ऑनलाईन एक्झामिनेशन जी तुमची कम्प्युटर बेस्ड असू शकते, त्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न असतील, MCQs टोटल 100 मार्काचे असतील आणि ड्युरेशन 1 तास असेल। त्यामध्ये तुम्हाला जनरल अवेअरनेस, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, न्यूमेरिकल, इंग्लिश लँग्वेज आणि जनरल स्टडीज असू शकतात। त्यानंतर टियर 2 रिटर्न एक्झामिनेशन असेल, ती तुमची डिस्क्रिप्टिव्ह टाईप असून त्यामध्ये तुम्हाला रिटर्न टेस्ट द्यावी लागेल, ती 50 मार्काची असेल व 1 तासाचा आहे, त्यासाठी वेळ असेल। टियर 3 मध्ये तुम्हाला इंटरव्ह्यू द्यावा लागेल, ज्यामध्ये तुमची पर्सनल ॲबिलिटी म्हणजेच पर्सनॅलिटी टेस्ट घेतली जाईल, ती साधारण 50 मार्काची असेल। मित्रांनो, जर तुम्ही या परीक्षेसाठी सामील होण्यास इच्छुक असाल तर लवकरात लवकर त्यांच्या ऑथराईज वेबसाईटवर जाऊन तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता। सदर फॉर्मसाठी तुम्ही मेल कॅन्डिडेट असाल, जनरल, EWS आणि OBCसाठी 650 रुपये फी। जर तुम्ही SC ST कॅन्डिडेट असाल किंवा फिमेल असाल, एक सर्व्हिसमॅन असाल तर तुम्हाला 550 रुपये फी पे करावी लागेल, जी तुम्ही ऑनलाईन पे करू शकता। मित्रांनो, या संबंधात अधिक नोटिफिकेशन MHA.gov.in या त्यांच्या ऑथराईज वेबसाईटवर प्रकाशित केले गेले असून तुम्ही अधिक माहिती संबंधित वेबसाईटवर जाऊन मिळू शकता। मित्रांनो, अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या गव्हर्नमेंट जॉब शुअर या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।